नमस्कार, दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तुम्ही कधी भज्याची आमटी खाल्लेली आहे का? खाल्लेली नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा व नक्की ट्राय करून बघा। तर आता मी ही भाजी नसेल तर तुम्ही ही भज्याची आमटी करू शकता। खायला खूप चविष्ट लागते। आणि आता चला तर मग आता मी तुम्हाला रेसिपी सांगते आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला, इथे मी सुकं खोबरं घेतलेले आहे, थोडे धने घेतलेले आहे व एक मोठा कांदा छान लांब पातळ कट करून घेतलेला आहे व 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलंही छान असं बारीक कट करून घेतलेले आहे। आणि आता हे सर्व मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। मी आधी सुरुवातीला सुकं खोबरं आणि धने हे कोरडे परतणार आहे आणि कांदा लसूण व आलं हे तेलामध्ये छान परतणार आहे। आणि ते दोन्ही छान परतले की मग शेवटी त्यामध्ये आपण धने व खोबरे भाजून घेतले होते ते त्या मिश्रणामध्ये टाकायचे आहे, म्हणजे त्याला थोडेसे तेल लागते। शेवटी आपल्याला टाकायचं आहे, आधी सुरुवातीला टाकायचं नाही। आणि आता आपल्याला हे दोन्हीही कोरडे भाजून घ्यायचे आहे, तेल टाकायचं नाही अजिबात। नंतर आपल्याला शेवटी त्या कांदा परतला का मग त्यामध्ये आपल्याला हे दोन्ही टाकायचं आहे। आणि आता आपले हे धने छान भाजले आहेत। तुमच्याकडे भाजी नसेल तर तुम्ही ही भज्याची आमटी करू शकता। खायला खूप छान लागते व अगदी झटपट होते, वेळही कमी लागते। आता कांदा लसूण हे आपण छान आता लालसर होईपर्यंत परतून घेणार आहेत व शेवटी आता धने आणि खोबरं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि मसाला थंड होईपर्यंत आपल्याला आता भज्याचं पीठ तयार करायचं आहे। इथे मी मोठा चमचा 3 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। तुम्हाला किती जणांची आमटी करायची त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवू शकता। 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट आणि ओवा जिरे हे तुम्ही टाका। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ थोडेच घाला कारण की आपण आमटीमध्येही मीठ घालणार आहोत। आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ आपण भज्याचं कसं तयार करतो तसं हे पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे। आणि जास्त घट्ट करताल तर भजे खूप कडक होतील, त्यामुळे थोडंसं सैलसर असं पातळ तुम्ही पीठ तयार करून घ्या। आपला मसाला थंड व्हायला ठेवला आहे। आणि आता मी हे छोट्याच कढईमध्ये तळून घेणार आहे, कारण की जास्त आपल्याला भजे करायचे नाही, तर आपल्याला 2 माणसांचंच करायचं आहे आमटी। त्यामुळे मी छोट्याशा कढईमध्ये, मोठी कढई खूप घाण होते आणि छोट्या कढईमध्ये पटकन होऊन जातात। आणि छोट्या कढईमध्ये मी सुरुवातीला पळीभर तेल घातलेले आहे व तेल तापले की छोटे छोटे आपल्याला भजे काढायचे आहेत, मोठाले काढायचे नाहीत, एकदम छोटे छोटे काढायचे आहेत। म्हणून मी छोटी कढई घेतली आणि ह्या छोट्या कढईमध्ये पटकन होऊ शकतात। आणि तुम्ही बघू शकता मी छोटे छोटे टाकलेले आहेत। आणि आता हे आपल्याला दोन्ही साईडने छान असे भाजून हे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता भजे आपले छान छोटे छोटे बारीक झालेले आहेत। जसे आपण कांदा भजी काढतो का बारीक, तसेच छोट्याले आपल्याला हे भजे काढायचे आहे। जर तुम्हाला यामध्ये कांदा टाकायचा असेल तर तुम्ही कांदा टाकू शकता। अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व आमटीचे भजे तळून घ्यायचे आहेत। आता मी हे भजे सर्व तळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत। आता या प्रकारे मी सर्व भजे तळून घेतले आहेत। आता मसाला आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे, थंड झाला आहे। त्यामध्ये मी कोथिंबीरीच्या काही काड्या घातलेल्या आहेत आणि मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे। आधी बघू शकता तुम्ही सुरुवातीला कसं वाटलं आहे। आता यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला छान पेस्ट तयार करायची आहे। मिक्सरला तुम्ही छान अशी बारीक पेस्ट करून घ्या। तुम्ही बघू शकता आपली पेस्ट छान तयार झालेली आहे। व आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा व कढईमध्ये पळीभर तेल घाला। यामध्ये मी हे भज्याला तळलेलं तेच तेल घालत आहे, कारण की ते तेल वाया जातं, म्हणून मी हे भाजीला परत वापरणार आहे, लगेच वापरलेलं आहे। आणि तुम्हाला तेल जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। तेल तापले की त्यामध्ये मोहरी व जिरे घाला। मोहरी आणि जिरे छान तडतडली की आपल्याला आता हे जे आपण खड्या मसाल्यांची पेस्ट काढलेली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे। आणि आता जिरे मोहरी छान तडतडून लागले आहेत। आणि आता यामध्ये मी हे मिक्सरच्या भांड्यातले हे सर्व मिश्रण आपण टाकणार आहोत व आता हे चमच्याच्या मदतीने सर्व एकजीव करा आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला हा छान असा परतू द्यायचा आहे।
आणि वास तर खूप छान सुंदर येतोय, त्याचा एकदम खमंग वास येतोय। आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेले मिश्रण असते त्यामध्ये थोडेसे पाणी घालून आपल्याला यामध्ये घालायचे आहे। आणि तुम्ही ह्या भाजीला गरम पाणी घाला, म्हणजे भाजी खूप छान चवीला लागते। अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी, आणि 1 चमचा लाल तिखट घातला आहे। तुम्हाला किती तिखट हवं आहे तितकं तुम्ही त्यानुसार घालू शकता। व 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे, आणि अजून 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे मी। तुम्हाला किती मसाले हवे त्यानुसार तुम्ही हे मसाले घालू शकता। आणि आता मसाल्याला छान तेल सुटत आहे, तुम्ही बघू शकता। तेल सुटले की यामध्ये गरम पाणी घालायचे आहे आणि ही आमटी छान उकळायला ठेवायची आहे। गरम पाण्यामुळे भाजीला चव खूप छान लागते। आणि तुम्ही बघू शकता भाजी आपली छान ही तेल सोडत आहे। आणि मिक्सरच्या भांड्यात जे मी पाणी टाकलं होतं आणि जे भज्याचं पातेल्यामध्ये जे आपण पाणी जे भज्याचं खालचं मिश्रण जे थोडं उरलं होतं त्यामध्येही मी पाणी घातलं आहे, कारण त्यामुळे भाजीला थोडासा घट्टसरपणा येतो। आणि आता मी वरतून यामध्ये थोडे थोडे गरम पाणी घालणार आहे। तुम्हाला किती आमटी पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। आणि आता हे चमच्याच्या मदतीने सर्व मसाला कढईला लागलेला आहे बाजूनं, ते सर्व एकजीव करायचं आहे। आणि तुम्हाला आमटी कितपत पातळ हवं आहे किंवा घट्ट हवं आहे तुम्ही त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालू शकता। व आता चवीनुसार मीठ घालायचे आहे, मीठ जास्त घालू नका, मी यामध्ये थोडे घातले आहे आणि आधी सुरुवातीला भज्यामध्ये आपण घातलेले होते। आणि आता याला एक उकळी येऊ द्या। आणि आता आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे। उकळी आली की आपण त्यामध्ये आता हे भजे घालायचे आहे आणि 1-5 मिनिट ठेवायचे आहे, नंतर गॅस बंद करा। व आता वरतून खूप सारी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घाला आणि खूप छान लागते। तुम्ही ही आमटी नक्की तयार करून बघा। जर तुमच्याकडे भाजी नसेल तर तुम्ही ही भाजी करून बघा, खूप छान लागते भज्याची आमटी। तुम्ही कधी खाल्लेली नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा। अगदी घरातल्या सामानामध्येच होते आणि वेळही खूप कमी लागते आणि जास्त डोकंही चालवायचं काम पडत नाही। भाजी काय करायची आहे, भाज्यांचं खूप सारं टेन्शन असतं, रात्री काय करायची आणि सकाळी काय करायची। जर भाजी नसेल तर तुम्ही ही भज्याची आमटी नक्की करून बघा। जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही भज्याची आमटी तुम्ही पोळीसोबत किंवा भातासोबत किंवा भाकरीसोबतही खाल्ली तरी चालेल। आणि आता 5 मिनटं झालेले आहे, तुम्ही बघू शकता भाजीला कलरही किती छान आलेला आहे आणि उकळीही छान आलेली आहे। आता मी ही भज्याची आमटी भाकरीसोबत खाणार आहे। तुम्ही कशासोबत खायची ती तुम्ही ठरवा। तुम्ही बघू शकता, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।